ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागातील महिलांना योग्य दिशा दाखवून त्यांना रोजगार निर्मिती देण्याचं तसंच त्यांचं सक्षमीकरण करण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते जळगाव इथल्या जामनेर तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट पळसखेडा इथल्या कृषी महिला उद्योजिका वंदना पाटील मॅडम करत आहेत. गेली अनेक वर्षे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या कार्य करतायत. अगदी सुरुवातीला पापड, लोणची, मसाले, चकली असे विविध पारंपरिक पदार्थ तयार करून चांगल्या तऱ्हेनं रोजगार निर्माण करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांनी आता बाजारपेठेची ओळख करून किंवा मग ज्या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत याचा सगळा अभ्यास करून याच महिला बचत गटाच्या माध्यमातून आता त्या वेगवेगळ्या भाज्या, फळभाज्या, फळं यांच्यावर प्रक्रिया करून त्यांच्या पावडर ज्या आहेत त्या तयार करतात आणि त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करतात. यासाठी वंदना पाटील यांना अगदी वेगवेगळ्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं. यामध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्कार किंवा लखपती दीदी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांचा हा प्रवास नक्की कशा पद्धतीने आहे आणि अजूनही कशा पद्धतीने त्या कार्य करणार आहेत याच विषयाच्या या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून आज आपण त्यांना इथं बोलवलं आहे. तर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन. नमस्कार मॅम. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून एवढं छान काम करतायत, एवढे वेगवेगळे उद्योग करताय, मात्र या सगळ्याची प्रेरणा तुम्हाला कधी आणि कशी मिळाली? मी 2014ला बचत गटाची स्थापना केली. त्या आम्ही 10 महिलांनी मिळून गट स्थापन केला. आमच्या गटातील काही महिलांची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती आणि त्या दुसरीकडे मजुरीसाठी जात होत्या. तर मला वाटलं आपण काही व्यवसाय चालू केला तर या महिलांना पण मदत होईल, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. म्हणून आम्ही सुरुवातीला आमच्या इथे लिंबूची बागायती होती, तर आम्ही लिंबू लोणच्यापासून सुरुवात केली. म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही 10 जणी एकत्र आलात आणि त्यातनं हा सगळा उद्योग सुरू केलात. लिंबू लोणचं, त्यानंतर मग पापड किंवा मग मसाले वेगवेगळे, ह्या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा कशा पद्धतीनं काम सुरू होतं आणि मग ते कसं ठरवलं? आम्ही सर्वांनी म्हणजे आमच्याच गटात एक स्पर्धा लावली की बा कोण चांगलं लोणचं तयार करू शकते आणि मग ज्याची टेस्ट चांगली आली त्याच्याकडे ती जबाबदारी सोपवली. तसेच पापड आम्ही सर्व मिळून करत होतो आणि चकलीला पण सुरुवात केली आणि सुरुवातीला लिंबू लोणच्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्हाला पण आमचा उत्साह वाढला, म्हणून आम्ही हे 2 पदार्थ परत ॲड केले त्यामध्ये. अच्छा, म्हणजे असेच एक एक पदार्थ त्यात म्हणजे आवश्यकतेनुसार तुम्ही वाढवलेत आणि चांगला खप सुद्धा झाला. मात्र सुरुवातीला जेव्हा तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून हे पदार्थ तुम्ही तयार केलेत त्यासाठी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय केलं? आम्ही सुरुवातीला तर आमच्या गावामध्ये, मग तालुक्याच्या ठिकाणी, पंचायत समितीमध्ये आमच्या अधिकारी, आमचे उमेदचे बचत गट आहेत, तर पंचायत समितीला आम्ही ते सरांना सांगितलं. मग त्यांनी आम्हाला जळगावला स्टॉल मिळवून दिला. जिल्हा मुक्ताई सरस म्हणून त्या प्रदर्शनात आम्ही पहिल्यांदा स्टॉल लावला आणि स्टॉलच्या माध्यमातून आम्ही विक्री केली. यासाठी महिलांना जेव्हा तुम्ही एकत्रित केलं तर हे म्हणजे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत आणि त्यावर प्रक्रिया करून तुम्ही पुढे सुरुवात करत होतात. मात्र या सुद्धा हा सगळा प्रवास सुरू असताना तुम्हाला हे केव्हा कळलं की बाबा आता हे तर आपण तयार करतोयच, पण भाज्या म्हणा, फळं किंवा फळभाज्या यांच्यावर सुद्धा प्रक्रिया करून त्याची पावडर तयार करणं
आणि त्याची विक्री करणं हे तुम्हाला कधी सुचलं? सहसा विक्री करताना मला अनुभव आला की लोणचं, पापड, चकली हे खूप गटांचं आहे. मग आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि तेव्हाच 2017ला माझा मुलगा अमेरिकेमध्ये गेला शिक्षणासाठी. तर तेव्हा मग त्याच्यासाठी मी रेडी टू ईट पदार्थ आणले. तर त्यात उपमा वगैरे, मग त्यात गाजर, वाटाणा वगैरे वाढवलेले होते. मग मी त्याच्याविषयी थोडासा अभ्यास केला. फेसबुकच्या माध्यमातून काही लेख आले पेपरमध्ये, त्यातून काही कृषी विज्ञान केंद्र पाल, कृषी विज्ञान केंद्र जळगाव, आमचे DRDAचे साहेब यांच्याशी चर्चा करून मी ते प्रशिक्षण घेतलं फळभाजी निर्जलीकरणाचं. आणि मग तेव्हा आपण यात करायचं असं मी ठरवलं. अच्छा, म्हणजे तिथून तुमचा मुलगा परदेशी गेल्यानंतर तुम्हाला ही प्रेरणा मिळाली खरं तर. पण मग यासाठी सुद्धा जेव्हा भाज्यांचं निर्जलीकरण करणं, त्या सुकवणं, तर त्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपली गुणवत्ता किंवा सातत्य आणि स्वच्छता, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग या सगळ्या गोष्टी महिलांना शिकवण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कशा पद्धतीनं कार्य करण्यात आलं? आम्ही सर्व महिलांनी जबाबदारी वाटून घेतली प्रत्येकाची, की स्वच्छतेच्या बाबतीत आणि भाजीपाला तोडायचा कोणी, विक्रीची जबाबदारी कोणी, ते जबाबदारी प्रॉपर प्रत्येकाला मिळाल्यामुळे प्रत्येक जण आपलं काम स्वतःचं व्यवस्थित करतो. त्यामुळे आम्ही भाज्या 2-3 पाण्याने चांगल्या धुवून साफ करून मगच वाढवतो. आणि आमचे युनिट पण हायजेनिक आहे. आणि ते कटिंग करताना, ते प्रॉपर पॅकिंग करताना आम्ही ग्लोव्हचा वापर करतो. त्यामुळे आणि आमचे युनिटला व्हिजिट देणारे ते पण बघतात आमच्या इथली स्वच्छता वगैरे. त्यामुळे आम्हाला आमच्यावर लोकांचा विश्वास आहे, आमच्या गायत्री गटावर, की आम्ही जे प्रॉडक्ट केलं त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. मुळातच भाज्या, फळं आणि फळभाज्या ह्या सुकवून तुम्ही त्याची पावडर तयार करता. मात्र हे सुद्धा जे म्हणूया आपण रॉ मटेरियल, हे सुद्धा तेवढ्या प्रमाणात तुम्हाला उपलब्ध होण्यासाठी मग त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क केलात का? त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं का? ते कसं काय केलं? आम्ही सध्या आमच्या गावात जे शेतकऱ्यांकडे टोमॅटो वगैरे जे उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांकडून घेतो. सध्या आमचं छोटं युनिट आहे. पण आम्ही आमच्या मोरिंगा पावडरला जास्त मागणी आहे. आणि केळफूल आणि मोरिंगा पावडर हे आमचे वेस्टपासून बेस्ट उत्पादन आहे. तर त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना केळफूल तर आमच्याकडे उपलब्ध आहे, केळी बागायती भरपूर असल्यामुळे. पण मोरिंगा लागवडीसाठी आम्ही शेतकऱ्यांना आता प्रोत्साहित करतोय की तुम्ही लागवड करा, आम्ही तुम्हाला हमी भाव देऊन घेऊ ते मोरिंगाचा पाला वगैरे. अच्छा, मग यामध्ये तुम्ही म्हणतात की केळफूल आणि त्याची पावडर, हे जरा पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. कारण केळफुलाची भाजी इथपर्यंत माहिती आहे, पण केळफुलावर प्रक्रिया करून त्याची पावडर, मग ह्याचे काही फायदे जास्त आहेत का? कारण शेवग्याची तर आता मोठ्या प्रमाणात तशी मागणी असते. तर याविषयी सुद्धा सांगा ना, की ह्या भाज्यांचे महत्त्वाचे जे फायदे आहेत त्यामुळे ह्या जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही करताय का? केळफुलामध्ये सोडियमचं प्रमाण भरपूर असते, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न भरपूर असते. तसेच मधुमेही लोकांसाठी त्याचा केळफुलाचा अर्क दिला तर साखर नियंत्रणात राहते. आणि कुपोषणग्रस्तांसाठी, कुपोषित मुलांसाठी ते केळफुलाची कॅन्डी वगैरे चांगलं उपयोगी असते. म्हणून आणि आमच्या ज्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत भारतामध्ये, मुंबई, नोएडा, कोइंबतूरला, तर त्या यावर लोकांना आयुर्वेदिक याचं महत्त्व पटवून त्या केळफुलाची पावडर खरेदी करतात. अच्छा, म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगले असे हे घटक त्यामध्ये आहेत. पण यासाठी सुद्धा यंत्र हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग यंत्रासाठी कशा पद्धतीनं तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेतलात आणि ती पण कशी प्रक्रिया आहे ती पण कळू दे. आम्ही PMFME योजनेमधून कृषी विभागाने आम्हाला त्या योजनेतून लाभ मिळवून दिला. त्यामधून आम्मी 7 लाखाचं युनिट उभारलं आहे. त्यामध्ये आम्ही टनल टाईप हे सोलर निर्जलीकरण यंत्र आहे, पॉली हाऊस टाईप, आणि कटिंग मशीन आहे, पॅकिंग मशीन आहे, ग्राइंडर आहे. तर या माध्यमातून आम्ही पावडरी तयार करतो. तसंच आम्हाला रॉ मटेरियलसाठी पण खर्च येतो. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला PMFME योजनेमधूनच 3,92,000चं बीज भांडवल अगदी अत्यल्प दराने उपलब्ध झालेलं आहे. त्याची परतफेड पण आम्ही व्यवस्थित करतो नियमित. वा,
आणि अतिशय सुंदर तऱ्हेनं तुमचं हे काम सुरू आहे. मात्र यासाठी जसं तुम्ही आता यांत्रिकीकरणासाठी कशा पद्धतीने तुम्ही करताय ते पण सांगितलं, मात्र एकूणच यासाठी ब्रँडिंग करणं किंवा पॅकेजिंग करणं यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा काही मार्गदर्शन घेतलेलं आहे का, प्रशिक्षण घेतलेलं आहेत का, ते कुठून घेतलं? पॅकेजिंगसाठी मी हैदराबादला NIDRP संस्थेमधनं ट्रेनिंग घेतलाय. तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव, कृषी विज्ञान केंद्र पाल, तसंच मुंबईला आमच्या उमेद माध्यमातून आम्हाला सर्व प्रशिक्षण मिळतात. अच्छा, म्हणजे अशा तऱ्हेनं केंद्र सरकार कडून हे जे प्रशिक्षण केंद्र आहे तिथून तुम्ही जाऊन हे सगळं प्रशिक्षण घेतलं. एकूणच महिला बचत गटाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आता तुमचा व्यवसाय वाढलेला आहे, तर यामध्ये सुद्धा सुरुवातीला जेव्हा महिलांना एकत्रित केलं तेव्हा काही अडचणी आल्या का, आणि मग त्या कशा सोडवल्यात? सुरुवातीला महिलांना असं वाटत होतं की बचत गटाच्या माध्यमात फक्त खूप गरीब महिला असतात त्यात जातात. तो गैरसमज मी दूर केला आणि फक्त कर्ज घेणं एवढंच गटाचा उद्देश असतो. पण मी माझा व्यवसाय सुरू केला, तो यशस्वीरित्या चालून दाखवला. त्यामुळे बऱ्याच महिलांचा आत्मविश्वास वाढला. तसंच माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माझा जेव्हा सत्कार झाला तेव्हा स्वतःहून महिलांनी कॉल करून आम्हाला पण गट स्थापन करायचा आहे तर असं काही पुरस्कार मिळाले मला. त्यामुळे आमच्या गावातल्या महिलांना म्हणा, आमच्या तालुक्यातल्या महिलांना प्रेरणा मिळाली आणि त्यांना वाटायला लागलं की आपण पण गट स्थापन केला पाहिजे. तसंच महिलांची आर्थिक परिस्थिती पण चांगली झाली. मग आता सध्या किती बचत गट आहेत आणि महिला किती आहेत यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या? आता आमच्या गावामध्ये 23 बचत गट आहेत आणि 250 महिला. आमच्या गावाचा ग्राम संघ आहे, त्याची पण मी अध्यक्ष आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये 18 गावं मिळून 450 बचत गट आहेत. 18 ग्राम संघ आहेत, त्याची पण मी अध्यक्ष आहे. अरे वा, म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं आता काम सुरू आहे. आमची माती आमची माणसं. आता तुम्ही जी वेगवेगळी उत्पादनं घेताय तर त्याला योग्य बाजारपेठ मिळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मग स्थानिक बाजारपेठ ते अगदी म्हणूया आपण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तुमचे उत्पादनं जी आहेत ती पोहोचलेली आहेत, तर हा प्रवास आहे, तर ह्या प्रवासाविषयी काय सांगाल? या प्रवासाविषयी म्हणजे कृषी विभागामार्फत जे प्रदर्शन होतात त्यामध्ये आम्ही सहभागी होतो. तसंच उमेद अभियानाचं महालक्ष्मी सरस, हे कृषी विभागाचं रानभाजी महोत्सव, कृषी ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शन, तसंच आम्हाला मागच्या वर्षी वर्ल्ड फूड एक्सपो दिल्लीला पण सहभाग घेता आला कृषी विभागामार्फत. या प्रदर्शनामधून आम्हाला होलसेलर, रिटेलर मिळतात. काही एक्सपोर्टवाले पण असतात. पण आमचं सध्या छोटं युनिट होतं म्हणून मग मी ते करू शकत नव्हते. आता आमचं मोठा युनिट टाकाय म्हणजे आमची प्रोसेस चालू आहे मोठ्या युनिटचं पण. अच्छा, म्हणजे आता याच्यापेक्षा पण विस्तार मोठा वाढवण्यासाठी मोठं युनिट, त्यासाठी सुद्धा शासनातर्फे निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, तर त्याविषयी सुद्धा सांगा. केंद्र सरकारच्या RGSA योजनेअंतर्गत आम्हाला 4 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. आताच आमचं जे युनिट होतं माझं ते 100 kg पर डे कॅपॅसिटीचं होतं. हे 3000 kg पर डे कॅपॅसिटीचं युनिट आता 1 महिन्यात पूर्णत्वास येईल. अच्छा, म्हणजे तो पण सुद्धा आता प्लांट लवकरच सुरू होणार आहे. तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला जसं पुरस्कार वेगवेगळे मिळालेलेच आहेत, मात्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या हस्ते सुद्धा तुम्हाला पुरस्कार मिळाले, तर त्या पुरस्काराविषयी आणि त्या प्रसंगाविषयी थोडं सांगा. कसा होता तो प्रसंग? तो पुरस्कार जेव्हा मला म्हणजे माझ्या स्वप्नात पण मी कल्पना केली नव्हती की मला हा पुरस्कार मिळेल. तो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता आणि त्या पुरस्कारामुळे मला आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लखपती दीदी म्हणून मी ओळखले जाऊ लागले. माझी स्वतःची ओळख निर्माण झाली त्या पुरस्कारामुळे आणि माझ्या गावातल्या पूर्ण जिल्ह्यातल्या महिलांना प्रेरणा मिळाली तर की एक ग्रामीण भागातली महिला इथपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे तो एक एवढं छान तुम्ही म्हणजे सहज सुरू केलेला हा प्रवास अगदी इथपर्यंत पोहोचला आणि लखपती दीदी म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला. जेव्हा या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही, जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या भाज्या फळभाज्या सुकून त्यावर ही प्रक्रिया केली जाते, तर मग हा सगळा प्रवास सुरू असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य ते कसं मिळालं? कारण ते फार आवश्यक असतं. माझ्या फॅमिलीचं, माझ्या मिस्टरांचं,
तसेच माझ्या सासूबाई, नंदा, जावा सर्वांचं मला प्रोत्साहन आहे. आणि एक महिला घरातून सपोर्ट असला तरच एवढं पुढे जाऊ शकते. माझ्यामुळे त्यांना पण बराच त्याग करावा लागतो, बराच म्हणजे माझ्या मिस्टरांचा पूर्ण सपोर्ट आहे मला. आणि माझा मुलगा, सुनबाई, त्यांना पण खूप आनंद होतो मी स्वतः एवढी बिझी असते म्हणून. म्हणजे सुरुवातीला खरं तर हा कुटुंबाचा जो आधार आहे तो फार महत्त्वाचा असतो आणि तो तुम्हाला मिळाला. आणि तुम्ही म्हणालात की सहज हा सुरू केला होता प्रवास आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र आत्ता ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय तर त्यामध्ये सुद्धा आणखीन काही मागणी आहे का, किंवा काही विशिष्ट पदार्थ जे आहे तर ते तयार करण्याचं सुद्धा डोक्यात आहेत का? आता आम्ही हे डिहायड्रेटेड पावडर बनवतो. पण आपल्याला ग्राहकच म्हणजे ग्राहकांकडूनच आपण शिकतो की बाजारपेठेची गरज काय आहे, लोकांना काय पाहिजे. तर आम्हाला आता फ्रीज डाईट टेक्नॉलॉजीने भाज्या वाळवून रेडी टू ईट भाज्या बनवायचं. तर ते माझं शासनाकडे ती मागणी राहील की आम्हाला जर ते दिलं तर आम्ही नक्की तो प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवू आणि अजून महिलांना तिथे रोजगार देऊ. तर फ्रीज डाईट टेक्नॉलॉजी आमच्या गावाला, गटाला मिळाली तर चांगलं होईल. तुमच्या या महिला बचत गटाच्या माध्यमातून एकूण असे किती उत्पादनं तयार होतात आणि ती कोणकोणती आहेत? खरं तर पावडर पण वेगवेगळ्या प्रकारची तयार होते, तर त्यामध्ये सुद्धा कोणकोणती उत्पादनं आहेत? आमचे आधीचं लिंबू लोणचं, चकली ते तर आहेच, पापड. आणि आता आम्ही हे डिहायड्रेटेड पावडर, तर मोरिंगा पावडर, कढीपत्ता पावडर, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण यांचे फ्लेक्स पण बनवतो, पावडर पण बनवतो. मी आता कॅप्सूल बनवायचं ठरवलंय. तर कॅप्सूल मशीन पण घेतलाय आम्ही आता. ते झेडपी मधनं आम्हाला 2 लाखाचा निधी मिळाला त्या मशीनसाठी. तसेच आमचे CEO मॅडम पण आता एकदम उत्साही आहेत, त्यामुळे पण महिलांना चांगले महिलाच आहेत, त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली त्यांच्याकडनं पण. आणि आम्ही आता मोरिंगाच्या कॅप्सूल पण बनवणार आहोत. बीट पावडर, आमच्या गावामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प झाला होता. तर आमच्या गावातल्या फक्त 2 महिलांचं हिमोग्लोबिन चांगलं होतं. तेव्हा मी ठरवलं की आपण बीट पावडर बनवायची आणि ते आपल्या गावातल्या महिलांचं हिमोग्लोबिन चांगलं झालं पाहिजे असं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ते बीटरूटची पण तुम्ही पावडर तयार केलीत. अजून कोणकोणत्या? कारण तुम्ही म्हणालात पुदिना किंवा टोमॅटो, तर याची सुद्धा तुम्ही प्रक्रिया करून पावडर तयार केलेली आहे. तर त्याचे सुद्धा काय फायदे आणि ती गुणवत्ता टिकवण्यासाठी तुम्ही काय करता नक्की? गुणवत्ता म्हणजे त्यातलं निर्जलीकरण करून वाढवून त्याची पावडर करतो आम्ही. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह म्हणा, कलर म्हणा, काहीच यूज करत नाही. फक्त स्वच्छ धुवून वाढून त्यापासून पावडर बनवतो. अच्छा. आणि ते व्यवस्थित पॅकिंग करतो. लगेच पावडर तयार झाल्याबरोबर ती सील पॅक करतो. त्यामुळे ते 1-1.5 वर्ष चांगली राहते. अच्छा. जसं जळगाव म्हटलं की जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी मुख्य आहे आणि मग मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं. तर आणखीन सुद्धा त्या जसं केळफुलाचं त्याविषयी तर ते कशी केली जाते ती प्रक्रिया ते तर सांगा. आणि आणखीन काही त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही उत्पादनं करणार आहात का? केळफुलं आम्ही चांगल्या क्वालिटीचे केळफुलं आणून ते स्वच्छ धुवून ते कट करून त्यापासून वाढवून पावडर बनवतो. ती पावडर इथे मुंबईला शलाका बायोसायन्सेस म्हणून आहे, त्या मॅडम आमच्याकडनं खरेदी करतात आणि त्यावर त्या प्रोसेस करून सूप प्रीमिक्स बनवतात. आणि ते सूप प्रीमिक्स डायबिटीस, कॅन्सर, किडनी याच्यासाठी खूप उपयोगी आहे. हां, ते प्रोडक्ट सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत आणलेले आहेत, तर ते सुद्धा थोडेसे आपल्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बंधू त्यांना पण कळू द्यात. म्हणजे कारण खूप मोठ्या प्रमाणात याला बाजारपेठ आहे. हे केळ फुलापासून ते मॅडमांनी हे म्हणजे ह्याचं रॉ मटेरियल तुम्ही बनवता? हो, रॉ मटेरियल आम्ही बनवून देतो आणि त्यावर प्रोसेस करून हे सूप प्रीमिक्स बनवतात. अच्छा. हां. आणि मग ते म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी ते घेतलं जातं जास्त मोठ्या प्रमाणात. हो, आणि हे 6,000 रुपये किलोने विक्री होते. अच्छा. अरे वा. आणि दुसरं कुठलं प्रोडक्ट आहे? हे मोरिंगा पावडर. हे तर कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे यात. B12 आहे, B1 आहे, C आहे, A आहे विटॅमिन. त्यामुळे पावडर म्हणजे शेवगा, हो, जो अगदी आपल्याकडे खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो, पण त्याचे इतरही फायदे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणखीन सुद्धा तुमच्याकडे आहेत, तर ते सगळे प्रोडक्ट्स ऍक्च्युअली खरं तर कळले पाहिजे. टोमॅटो पावडर, अच्छा, बीट पावडर असे प्रॉडक्ट याचा सुद्धा काही सूप साठी वगैरे सुद्धा किंवा इतर
खाद्यपदार्थांसाठी सुद्धा वापर होतो की म्हणजे कशासाठी वापर होतो? सूप मध्ये, भाज्यांमध्ये, बरं. टोमॅटो पुरी बनवतो आपण त्यामध्ये, म्हणजे आपण ताजा टोमॅटो जिथे यूज करतो तिथे प्रत्येक ठिकाणी हे आपण यूज करू शकतो. अच्छा, म्हणजे त्याला हा पर्याय म्हणून हो, आहे powder. टोमॅटोची प्युरी बनवायची असली तर 5 मिनिट आधी ही पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. बरं. आणि मग आणि त्याचा- जर फ्लेक्स बनवले आपण तर ते फ्लेक्स पाण्यात टाकले की 10 मिनिटात ते ताजे होतात. हां. कांदा फ्लेक्स वगैरे बनवतो आम्ही. हम्म. मग त्याचा सुद्धा तो म्हणजे जेवणासाठी तर उपयोग होतो आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. तर ते तसं म्हणजे तसं सुद्धा पाण्याबरोबर पण घेतल्या जातात. आमची माती आमची माणसं. यामध्ये सुद्धा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, तर ज्याचा लाभ आपण घेतलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही काम करतायत, तर कशा पद्धतीने जर दुसरं कोणाला तुमच्यासारखा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? ते शासनाचे योजना, आमचं उमेद अभियान, आमचं जिल्हा विकास यंत्रणेमार्फत तसेच कृषी विभागामार्फत या योजनांची माहिती महिलांना वेळोवेळी करून दिली जाते, बचत गटाच्या महिलांना. तसेच शासनाने DRPची नेमणूक केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला 8 ते 10 जण आहेत. ते महिलांना पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे, कुठला व्यवसाय करायचा, त्याचे कागदपत्र सर्व रेडी करून बँकेमध्ये प्रकरण मंजूर करून देईपर्यंत सर्व मदत करतात. अच्छा. तर शासनाचे भरपूर योजना आहेत, तर महिलांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि आता महिलांना काही करायची गरज नाही, सर्व शासन करून देते. आधी बँकांमध्ये खूप महिलांना समजत नव्हतं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, हां. तर आता शासनानेच DRPची नेमणूक करून ते सर्व सहकार्य करतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या स्थानिक कृषी विज्ञान केंद्राचा सुद्धा खूप मोठा फायदा झालेला आहे, सहकार्य मिळालं, तर त्याविषयी सांगा. जळगावचं कृषी विज्ञान केंद्र आणि पाल येथील कृषी विज्ञान केंद्र, दोघांचे वरिष्ठ सायंटिस्ट आम्हाला वेळोवेळी जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा ते मार्गदर्शन करतात. तिथे आम्ही जर ट्रेनिंग सांगितलं तर ट्रेनिंग पण देतात. अच्छा. आणि आमची सर्वतोपरी मदत करतात. बरं. तुमचा हा प्रवास खूप मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे, तर तुमचा असा एखादा अनुभव जो इथे सांगता येईल आणि म्हणजे ग्राहकांचा असो किंवा तुमचा या सगळ्या प्रवासामधला, तर तो सांगा एखादा. अनुभव म्हणजे भरपूर अनुभव येतात, कारण आम्ही महालक्ष्मी सरसला येतो. तर आमच्यामुळे आम्हाला होलसेलर मिळाले, तर आमच्यामुळे दुसऱ्या महिला पण पायावर उभं राहतात. तर त्यांचे जे फीडबॅक येतात आम्हाला, तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असतो. आम्ही दिवाळीमध्ये 17 क्विंटल चकलीची विक्री केली. तर ते इथे मुंबईला एक विधवा महिला आहे, तर त्यांनी म्हणजे त्या 1.5 क्विंटल चकली मागवली होती माझ्याकडनं. आणि त्यांना ते व्यवस्थित मिळाली नाही, त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आणि त्यांनी मला सांगितलं नाही, पण परत जेव्हा त्यांनी मागवलं तेव्हा सांगितलं की ताई, त्यांचे मिस्टर पण वारले नेमके त्या गडबडीमध्ये, आणि त्यांचं एवढं नुकसान झालेलं असताना सुद्धा मला पूर्ण पैसा परत दिला. म्हणजे मला पूर्ण पैसा दिला, पण मी त्यांना सांगितलं की मला नको, कारण तुमचं नुकसान झालेलं आहे. तर असे चांगले अनुभव पण येतात, वाईट पण येतात. काही जण पैसे देत नाही असे पण येतात, पण मग चांगले अनुभव जास्त आहे मला. आणि हा माझ्यासाठी किंवा ती बाई एवढी जिद्दी की तिचं नुकसान झालेलं असताना, मिस्टर नसताना ती धडपड करून व्यवसाय करते, हे माझ्यासाठी अभिमानाचंच आहे. एकूण जर तुम्ही आता तुमचा म्हणजे सुरुवातीला तुम्ही छोट्या स्तरावर केला होता, पण आता जो लाभ जो मिळतोय त्या अनुषंगाने तो लाभ किती आणि भविष्यातील तुमच्या योजना काय आहेत? हे मी जे करते ते माझं वैयक्तिक लाभासाठी नाही आहे, माझ्या गावासाठी मी हे युनिट केलेलं आहे. आणि जो लाभ होईल तो आमच्या पूर्ण 23 गटांचा होईल आमच्या गावातल्या. हे जे युनिट माझं 4 कोटीचं युनिट सुरू होते, तर माझं एक स्वप्न होतं की आपल्या गावातील 10 महिलांना रोजगार मिळेल असं मी काहीतरी गावात उभं करायला पाहिजे. तर आता ते मी छोटंसं रोपटं लावलं होतं, आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. मी छोटं युनिट चालू केलं होतं, ते माझं वैयक्तिक होतं. आणि मग मी गटातल्या महिलांना त्यात सामावून घेतलं, कारण सुरुवातीला आम्हाला अडचणी आल्या, बँकेने आमच्या गटाला मंजूर नाही केलं ते. मग मी वैयक्तिक माझ्या नावावर मंजूर करून मग आम्ही गटांच्या महिलांमार्फत ते चालवतो. आणि आता हे युनिट आहे ते ग्रामसंघाचं आहे, तर अजून
आमच्या गावातल्या महिलांसोबत मी पूर्ण तालुक्यातल्या परिसरातील महिलांसाठी काही करू शकेल असं युनिट उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. वा, खूप छान. हां. एकूणच आता इतर ज्या महिला आहेत ज्या आजही तेवढ्या सक्षम नाही आहेत किंवा त्यांना काहीतरी करायचं आहे स्वतःहून, तर त्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? त्या महिलांना की तुम्ही शिकणं थांबू नका, आणि वयाचा पण काही विचार करू नका, कारण मी 40व्या वर्षी सुरुवात केली हां. आणि ह्या 5-6 वर्षात म्हणजे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर आपलं आता आपण काही करू शकत नाही हा विचार महिलांनी करायला नको. थोडंसं धाडस जिद्दीने सुरुवात करा आणि आपले जे स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करा, ते जिद्दीने स्वप्न पूर्ण करा. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं वंदना पाटील यांनी ही सुरुवात केली अगदी छोट्या स्तरावर आणि आता खूप मोठ्या प्रमाणात अगदी FPO पर्यंत त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि खूप छान तऱ्हेनं महिलांना संघटित एकत्रित करून त्यांनी रोजगार निर्मिती करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलंय. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या गावात किंवा आपल्या एरियामध्ये सुद्धा अशा महिलांना एकत्रित करून ज्या ज्या गोष्टी ज्या आवश्यक असणाऱ्या आहेत तर त्या कशा पद्धतीने तुम्ही निर्माण करू शकता, बनवू शकता, याचं सर्वेक्षण करून अभ्यास करून तुम्ही जर काम सुरू केलं तर निश्चितच महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगल्या तऱ्हेनं तुम्ही सुद्धा सक्षम व्हाल. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल आपले दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.